पनवेलमधलं हे सर्वात जुनं पनवेल उपहारगृह. इथलं वैशिष्ट्य म्हणजे हेमा चहा. 50 वर्षापासून इथं हा चहा विकला जातोय. 50 वर्षापूर्वी वासुदेव कपिलेश्वर यांनी हे उपहारगृह सुरू केलं तेव्हा इथे 2 प्रकारचे चहा बनवले जायचे. यात त्यांनी स्वतः बनवलेल्या चहाच्या मसाल्यापासून तयार केलेला चहा त्यावेळच्या ग्लॅमरस अभिनेत्री अर्थात हेमा मालिनीच्या नावानं सुरू केला आणि या चहानं सर्वांनाच वेड लावलं. हेमाच्या एवढं फेमस आहे आमच्या इथं की आमच्याकडे हॉटेल वर्षभर बंद नसतं, फक्त एक 4 दिवस बंद असतं दिवाळीला. जेव्हा आल्यावर लोक एवढे डेस्परेटली येतात की बाबा आम्हाला 4 दिवस चहा नाही मिळाला असं त्यांचं म्हणणं असतं की. आणि जेव्हा जाताना आम्हाला गिराईक सांगून जातो समाधानाने की शेट म्हणजे मजा आली, फ्रेश झालं, तर ते समाधान वेगळंच आहे. रोज 50 लिटर दूध हेमा चहा बनवण्यासाठी लागतो. दर आठवड्याला फ्रेश चहाचा मसाला दळला जातो. स्वच्छता आणि क्वालिटी जपल्यानं हेमा चहा आणखीनच प्रसिद्ध झाला. 20 रुपयात फुल चहा ग्राहकांना दिला जातो. रोज सकाळी 5 वाजता इथं पहिला चहा तयार असतो. पनवेलला हमेशा आलो मी. काही तर पहिल्या सोसायटीमध्ये चहा आहे, तो वाटीमध्ये स्पेशल चहा आहे, तो पिल्याशिवाय जात नाही. चहाला भरपूर टेस्ट असतो म्हणून तो चहा प्यायला मी नेहमी इथे येतो. हां, चहा. परंतु इथली चहा जी आहे हेमा चहा म्हणून ती फार फार चविष्ट असते आणि ती चविष्ट चहा पिण्यासाठी मी आता पनवेल शहरामध्ये कधीही आलो तर आवर्जून मी या हॉटेलला भेट देतो. हेमा चहाप्रमाणेच पनवेलच्या गणपती टी स्टॉलचा चहा देखील फेमस. 1971 पासून हा टी स्टॉल सुरू आहे. इथला माधुरी नावाचा चहा पिण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मग तो रिक्षावाला असो की एखादा व्यापारी. बनाना और अच्छे लोगों से ये रखना, लोग अच्छे अच्छे चाय पीने के लिए आते हैं तो नाम रखा 2-3 चाय के, जैसे माधुरी चाय है, हेमा मालिनी चाय है. तो हमको किसी ने बताया यहाँ पनवेल में कि अभी 4-5 साल 8 साल पहले यहाँ कोई हेमा मालिनी चाय पीने के लिए आए थे, तो उन्होंने हेमा चाय बताया. तो भाई यहाँ हेमा तो मालूम नहीं, लेकिन हमने हमारी माधुरी चाय बनाते हैं हम. माधुरी वाटी इधर स्पेशल, और मैं स्टेशन से इधर स्पेशल पीने के लिए आता हूँ, नहीं तो कोई ज़रूरत नहीं. ये इधर की फेमस चाय है और यहाँ का चाय का मज़ा ही कुछ और है. पनवेल का सबसे बेस्ट चाय का स्पॉट यदि बोलें तो यहाँ पर ही है. मुझे यहाँ पर ही अच्छा लगता है. तेव्हा कधी तुमची फेरी पनवेलच्या दिशेने झालीच तर एकदा तरी इथल्या ग्लॅमरस चहाची चव नक्की घ्या. नवी मुंबईहून स्वाती नाईकचा ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.